जय शिवराय भावांनो. वाघ आज दुपारी आला गावात. सकाळ सकाळी वाघ दौंडला गेलता. वाघाने आज विजयदशमीच्या मुहूर्तावर 2 अंगठ्या केलत्या 5-5 ग्रॅमच्या. तर बाबा भेटला. बाबा दुपारी पुलावर म्हणला अंगठ्या केल्यात वाटतंय. म्हणलं हो. बाबा म्हणला दाखव. मग बाबाला अंगठ्या दाखवल्या आणि निघालो गावात, कारण आज दसरा होता त्यामुळे शिलांगण होते. तिथून पुढे गेलो उमेशच्या दुकानाकडे. शंकर आणि दाजी गप्पा मारत बसले होते. मग थोडे वेळ त्यांच्यापाशी गप्पा मारल्या आणि वाघ घरी गेला. घरी गेल्यावर गाडीचे पूजन केले आणि गाडीला हार घातला. आता वाघाला रानात जायचं होतं. मग वाघ गेला रानात. रानात गेल्यावर विहिरीवर गेला. विहिरीचं पूजन केलं. विहिरीच्या मोटरी बिटरी थोड्या पुजल्या. तिथून पुढे मग दुसरीकडल्या रानात गेलो. रानात गेल्यावर बघितलं बोरवेल वरूनच वाहत होता. मग तिथं गेलो. थोडं रानात पूजन वगैरे केले. तर वाघाला शेती किती? वाघाला मल्टमध्ये 11 एकर आणि बारडगाव मध्ये 5 एकर, असं वाघाला 16 एकर क्षेत्र आहे. मग वाघ चौकात मारुती मंदिराजवळ गेला. अक्षय, ओम, आवी भेटले. दसऱ्याच्या शुभेच्छा दिल्या त्यांना. मग भावी सरपंच गणेश भाऊ शेंडगेही भेटले. त्यांनाही शुभेच्छा दिल्या. कैलास देवकाते पाटील यांनी एक ट्रॅक्टर आणला होता. मग त्याचं पूजन करायचं होतं. तर सर्व प्रतिष्ठित मान्यवर जमले होते. ट्रॅक्टरचे पूजन झाल्यावर आता झालं शिलांगण चालू. वावरे महाराज सर्वांच्या पुढे घोडे घेऊन निघाले आणि मग सर्वजण त्यांच्या मागे निघाले. मग नाथसाहेबाच्या नावाने घोषणा देत पूर्ण गावानी वेशीला वेढा मारायचा असतो गावाच्या. मग निघालो आम्ही सर्वजण. मारुती मंदिरापाशी मानवंदना दिली आणि निघालो नाथसाहेबाच्या नावानं चांग भले म्हणत. मग तिथनं पुढे गेलो लक्ष्मी आईच्या मंदिराकडे. लक्ष्मी आईच्या मंदिरापाशी गेलो. सर्वांनी लक्ष्मी आईला वेढा घातला, दर्शन घेतलं. मग तिथून पुढे निघालो आम्ही पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या चौकाकडे. गावात मारुती मंदिर, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चौक आणि तुळजापूरची आई या 3 जागेवर मानवंदन द्यायची असतात. मग तिथनं आम्ही सर्वजण निघालो. चौकात गेलो, मानवंदना दिली आणि तिथून पुढे निघालो आता आम्ही तुळजापूरच्या आईच्या मंदिराकडे. देवीचं दर्शन घेऊन आम्ही निघालो आता वेताळबाबाकडे. वेताळबाबाकडे गेलो, तिथेही दर्शन घेतलं. तिथनं पुढे आता निघालो भैरवनाथ मंदिराकडे. बाबू सोबत शंभू सुद्धा आलता. शंभूला पळत होता. म्हणलं बाबूला म्हणलं हळूच, त्याला पाडशील, हळूच चल. तिथनं पुढे गेलो भैरवनाथ मंदिराकडे. तर सर्वांनी ग्रामदैवताचं दर्शन घेतलं, जयघोष केला आणि एकमेकाला सोनं देऊन थोर असतील त्यांची गाळाभेट घेतली, वयस्कर असतील त्यांचं दर्शन घेतलं आणि नाथसाहेबाचा जयघोष करून आजचा ब्लॉग इथेच संपूया. चला भेटूया पुन्हा एकदा नवीन ब्लॉग मध्ये. जय शिवराय भावांनो. बोला नाथसाहेबाच्या नावानं चांग भले.